नमस्कार मित्रांनो, आपण बघूयात अशा गोष्टींबद्दल की लोकांना बघून असं वाटतं की हे तर खोटं असू शकत नाही। आपण बोलूयात व्हीजी बोर्ड बद्दल। याचं स्पेलिंग असतं OUYJA, पण याला प्रोनाउन्स व्हीजी असं केलं जातं। आणि या व्हीजी बोर्डला तुम्ही खूप साऱ्या पिक्चर मध्ये देखील बघितलं असेल। असं मानलं जातं की ह्या बोर्डचा वापर केला जातो आत्मांशी बोलण्यासाठी। या बोर्डवर काही अल्फाबेट्स आणि नंबर लिहिलेले असतात आणि यस आणि नो लिहिलेलं असतं। त्यामध्ये एक ट्रायंगल डायल असते ज्याला प्लॅनचेट म्हणलं जातं। व्हीजी बोर्ड वापरण्यासाठी लोक अंधारात जातात, मेणबत्त्या लावतात आणि डोळे मिटून आत्मांशी बोलतात की हे आत्मा तुम्ही जर आसपास असाल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा। मग लोक त्यांचा हात पॉइंटर वरती ठेवतात आणि आत्मांना प्रश्न विचारतात आणि आत्मा त्याच्यामध्ये येस आणि नो असं उत्तर देते। आणि जर आत्माने येस आणि नो असं उत्तर दिलं तर तो हात आहे आणि जो पॉइंटर आहे तो ऑटोमॅटिकली येस आणि नो कडे वळतो। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लोक त्यांचा हात स्वतःहून नाही हलवत। काही लोक असं करत देखील असतील, पण भरपूर साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की ते स्वतःहून त्यांचा हात येस आणि नो कडे हलवत नाही, ते ऑटोमॅटिक आत्मा करते। कसं खरं असू शकतं? याच्या मागे एक सायंटिफिक फिनॉमेना आहे ज्याला बोललं जातं इडिओमोटर इफेक्ट। इडिओमोटर इफेक्ट हा एक असा फेनॉमेना आहे ज्याच्यामध्ये आपली बॉडी आपल्या हाताची किंवा पायाचे मुवमेंट्स करते आपल्याला कळल्या बिना। म्हणजे हात किंवा पाय हलत आहेत आणि आपल्याला त्याची माहिती देखील नसते। खूप वेळा आपल्याला हे बघायला मिळतं की झोपायच्या वेळेस जेव्हा आपल्याला झोप येत असते तेव्हा अचानक आपल्याला असं वाटतं की आपण कुठनं तरी खाली पडतोय किंवा आपण कुठल्या तरी खड्ड्यात पडतोय आणि अचानक आपल्याला दचकून जाग येते। या गोष्टीला नाव दिलं गेलेलं आहे हायप्निक जर्क। हायप्निक जर्क आणि इडिओमोटर इफेक्ट मध्ये एवढाच फरक आहे। हायप्निक जर्क आपल्याला तेव्हा होतं जेव्हा आपण झोपेत असतो आणि इडिओमोटर इफेक्ट तेव्हा होतं जेव्हा आपण जागे असतो। आणि व्हीजी बोर्ड वापरताना तुमचा हात जर आपोआप इकडे तिकडे होत असेल तर हा इडिओमोटर इफेक्टचा एक सर्वात मोठा एक्झाम्पल आहे। लोकांच्या डोक्यामध्ये जे मेलेली माणसं आहेत त्यांच्या काही मेमरीज आणि त्यांचे काही फोटो असतात आणि जेव्हा ते प्रश्न तेव्हा लोकांना विचारले जातात तेव्हा आपला मेंदू त्या मेमरी आणि त्या फोटोचा वापर करतो आणि लोकांना येस आणि नो कडे बॉडी पार्ट मूव्ह करण्यासाठी कमांड करतो। याच्यासाठी काही सायंटिफिक स्टडी देखील केले गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक फेमस टेस्ट आहे ब्लाइंड फोल्ड टेस्ट। जर खरंच कोणती आत्मा प्लॅनचेटला जर हलवत असती तर जेव्हा लोकांचे डोळे बांधलेले होते तेव्हा तो पॉइंटर त्यांनी येस आणि नो कडे परफेक्ट वळवायला पाहिजे, पण असं न होताच लोक पॉइंटर इकडे तिकडे वळवायला लागतात। हाच इडिओमोटर इफेक्ट आपल्याला त्या लोकांमध्ये देखील बघायला मिळतो ज्यांना असं वाटतं की त्यांच्या अंगामध्ये कोणती तरी आत्मा शिरलेली आहे। पण यामध्ये त्या लोकांची पूर्णपणे चूक नसते, कारण जर त्या लोकांना असं वाटत असेल की त्यांच्या अंगात कोणतरी आत्मा शिरलेली आहे आणि त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत ज्यांना त्या आठवतच नाहीयेत, तर यामागे त्यांच्या मेंदूचं काम असू शकतं की अनकॉन्शियसली मेंदूने त्यांच्या बॉडीकडून या गोष्टी करून घेतल्या असतील। आणि त्यामुळेच या लोकांना असं वाटू शकतं की माझ्या अंगात कोणतरी शिरलेलं आहे, कारण या गोष्टी मी केलेल्याच नाहीयेत आणि मला न कळताच ह्या गोष्टी कसं काय होत आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।